गळ्यावरनं सुरी फिरवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही, ये महाराष्ट्र फिरवतो. आता जयंत पाटलाला काही सांगा, चकित चंदू म्हटलं अत्यंत भीषण अवस्था आहे म्हटलं, तिकडे शस्त्र असतील, बॉम्ब असतील. खरे की काय मला काही कल्पनाच नाही. राज ठाकरे बोलते बहुत है, भोंकते बहुत है. भोंकता हूं, अभी तुम्हारा भोंकना बंद हो गया. अरे तुम्ही जर समजा जाहीररित्या आमचे वाभाडे काढणार असाल तर राज ठाकरे मी, आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे. आणि मी राजकारणामध्ये खूप अपघाताने आलो. माझं फर्स्ट पॅशन आहे फिल्म मेकिंग आहे. समजा त्याचे डोळे असतील, समजा त्याचं नाक असेल, समजा त्याचे कान असतील, किंवा त्याची जीवनी असेल, त्याचा समजा हा पोर्शन असेल किंवा कपाळाचा मोठा भाग असेल, तर मला बाकीचा आउट ऑफ फोकस मध्ये दिसतं आणि तेवढंच फोकस मध्ये दिसतं. काय बोलते? महाराष्ट्र के संत गिजानन महाराज. कोण गिजानन कोण? आम्हाला गजानन महाराज माहितीये, गिजानन महाराज आम्हाला कोणी माहित नाहीये. मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. जमलेल्या माझ्या सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, याबो आजमीनी जर समजा इथे काठ्या वाटपाचा कार्यक्रम केला तर राज ठाकरे महाराष्ट्रभर तलवार वाटपाचा कार्यक्रम हातामध्ये घेईल. माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांच्या तोंडचा घास जर ते पळवणार असतील आणि तशाच जर गोष्टी इथे महाराष्ट्रामध्ये वाढीला लागणार असतील, परत मारीन. माननीय बाळासाहेबांच्या सभांना प्रचंड गर्दी व्हायची, मतदान नाही व्हायचं. पण एक काळ येतो, एक वेळ येते की त्यावेळेला ती परत मतं, जी आलेली गर्दी आहे ती मतांमध्ये येते. हे जे रस्त्यावरती जे आपण लोकांनी गेले काही महिने जे तांडव केलं ना, त्याच्यावरती या राज्य सरकारला महाराष्ट्रातले 44 टोल नाके बंद करावे लागले. आणि आमचे पत्रकार बांधव मला विचारतायत काय झालं मध्ये मध्ये का आंदोलन थांबलं, तोडपाणी झाले का? तोडपाण्या त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही लिहून द्यावं की याच्या पुढे आम्ही एकही पाकिस्तानी कलावंत, टेक्निशियन, सिंगर याच्या पुढे आम्ही आमच्या चित्रपटात घेणार नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या देशाच्या राजकीय क्षितिजावरनं नाहीसे झाले पाहिजेत. पण या मशिनींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल. मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा आहे, त्याच्यामुळे मी काही बोलू शकतो. आपल्याला थोडी फेविकॉल अजून लागला आहे.
आज पुन्हा सांगतो तुम्हाला, माझ्या मराठीला जर नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल, आणि माझ्या धर्माला जर समजा कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावरती जाईन त्याच्या.